हातात त्रिशूल, डोक्यावर भस्म, कधी ध्यानमग्न तर कधी आरतीत तल्लीन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. या सगळ्या फोटोंमधून मोदींचा हा फोटो चर्चेचा विषय ठरलाय. मोदींनी पहिल्यांदाच या माळा आपल्या डोक्यावर धारण केल्यात. या माळा नेमक्या आहेत तरी कशाच्या, याबाबतही अनेकांना प्रश्न आहेत. मोदींनी असा लुक का केला, या लुक मागचं खरं कारण काय, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ऐका. महाशिवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. व्हायरल झालेले हे फोटो याच काशी विश्वनाथ मंदिरातले. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. मंदिरात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 28 किलोमीटर रोड शो केला. आपल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल वाजवलं आणि त्यानंतर मोदींनी काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन घेतलं. नेमकं याच ठिकाणी काशी विश्वनाथचे पुरोहित श्रीकांत मिश्रा यांनी मोदींना हा हार परिधान केला. हा हार अनेकांना रुद्राक्षाचा वाटला असेल, पण हा रुद्राक्षांचा हार नसून हा इलायचीचा हार आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलायचीचा हार का घातला? अमर उजालाशी बोलताना काशी विश्वनाथ मंदिराचे न्यास अध्यक्ष नागेंद्र पांडे म्हणाले की पूजेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर बाबा विश्वनाथ यांच्या फुलांचाही एक मुकुट ठेवला. हा मुकुट विशेष आहे. ज्यावेळी काशी विश्वनाथचा शृंगार केला जातो त्यावेळी असाच मुकुट त्यांच्या डोक्यावर सजवला जातो. हा मुकुट बाबा विश्वनाथ यांचा आशीर्वाद म्हणून मोदींनी परिधान केला. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार इलायची ही नकारात्मकता दूर करते. इलायचीचा संबंध हा शुक्राशी संबंधित असतो. यामुळे प्रगती आणि ज्ञान मिळतं. त्याचबरोबर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. म्हणून काशी विश्वनाथ मंदिराच्या पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा इलायचीचा हार घातला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.